अंबरनाथमध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता। मी सध्या अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलंच हेच त्यांचं कार्यालय आहे। या ठिकाणी बुधवारी रात्री 12:15 वाजता दोन अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवरून आले होते आणि तब्बल 6 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आली होती। सध्या घटनास्थळी अंबरनाथ आणि बदलापूर पोलीस असेल, गुन्हे शाखेचं पथक असेल आणि फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। सध्या या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे। संपूर्ण परिसर हा सील करण्यात आला। मात्र गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र ह्या दोन जे अज्ञात व्यक्ती आहेत त्यांनी ह्या कार्यालयाची आधी रेखी देखील केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। कॅमेरामन प्रिन्स सह मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आहे। अंबरनाथमधील गावदेवी मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुलेंच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याआधीच रात्री भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार झालाय। पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचं आजपासून ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू होत आहे। शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये श्रीकांत शिंदेंवरती कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नरेश म्हस्के यांच्यावरती ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक भाजपसोबत चर्चा करतील। तर महायुतीच्या पहिल्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली। 142 पैकी शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तिढा असलेल्या 85 जागांसाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे। तर जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होणार आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये जागांबद्दल तडजोड झाली, तर मुंबईमध्ये भाजपचा आणि ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर करायचा अशी चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये शिंदेंना कमी जागा तर ठाण्यात भाजपला कमी जागा देण्यावर देखील बैठकीत चर्चा झाली। मुंबईत एकत्र तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र लढण्याचाही महायुतीचा प्लॅन आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढली तर जास्त जागा जिंकणाराचा महापौर होणार अशी चर्चा आहे। मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्यास ती जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यावरही चर्चा झाली आहे। ज्या जागेवर ज्या पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्याच पक्षाला देण्यात यावी यावर सर्वांचं एकमत झालंय। जागा वाटपाच्या प्रक्रियेतून महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महायुतीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे। आमचा आकडा 150+ ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला। त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला। 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू। मराठीच असणार आहे महापौर। मुंबईचा महापौर आम्ही पण यापूर्वी सांगितलेलं आहे, मुंबईचा महापौर महायुतीचा मराठी महापौर असणार। मुंबईची जनता ही महायुतीचीच पाठीशी आहे, महायुतीलाच महापौर बसवण्याकरता त्या आशीर्वादाने सहकार्य करतात। आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत। अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडून शरद पवारांची सलगी करणार का असा सवाल निर्माण झालाय। तर पुणे आणि पिंपरीमध्ये एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होईल असं फडणवीस म्हणाल्याचा दाखला तटकरेंनी दिलाय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं यासाठी सुळेंनी नाना काटेंना फोन केलाय। माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि मतून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्तीस्थळं आहेत।
त्यामुळे त्या ठिकाणी युती करण्याने विरोधकांचा फायदा होऊ शकतो असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. दादानेही मुख्यमंत्रींनी जे काय निवेदन त्या ठिकाणी केलं त्याला दुजोरा दिलेला आहे. पण माझी या विषयावरती चर्चा झालेली नाही. कदाचित ज्या वेळेला 2 दिवसामध्ये आमची भेट होईल त्याला नेमकं पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये काय करायचं त्याची चर्चा